नमस्कार, मी सौ जान्हवी विद्याधर पराडकर. 2-3 महिन्या पावसात ही अशी कंडिशन झालेली की ते कोणीच लक्ष द्यायला आलेलं नाही. पण माननीय आमदार राणे साहेब आणि तसेच दत्ता सामंत साहेब इकडे येऊन आम्हाला मदतीचा हात केला. जवळजवळ 75 ते 80 डंपर त्यांनी इथे टाकले आणि आमचा जीव वाचवला. त्याबद्दल मी आभारी आहे. तसेच साहेब, हे राहिलेलं काम तुम्हीच पूर्ण करणार अशी आम्हाला आश्वासन आहे. आश्वासन दिल्याबद्दल धन्यवाद आणि हे काम तुम्हीच करू शकता अशी आमची महिलांची खात्री आहे. मी श्रीकृष्णा कांदागावकर. या बंधाऱ्याच्याच बाजूला माझं घर आहे आणि या गेल्या जून-जुलैमध्ये 2025मध्ये समुद्राच्या पाण्यामुळे हा भाग पूर्णपणे वाहून गेलेला होता आणि एकदम संकट एकदा आलेलं होतं. त्यावेळी संजय गोविंद तारी यांच्याशी आम्ही संपर्क साधून आम्ही त्यांच्या कानावर गोष्ट घातली. वाड्यातील सर्व माणसांनी, ग्रामस्थांनी हे आम्ही आमच्या गोपालकृष्ण मंदिरात हरिनाम सप्ताहाची सांगता होती. त्या दिवशी आम्ही श्री संजय केळुसकर यांनासुद्धा आमचे अध्यक्ष त्यांना पण सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी पण इतक्या तातडीने धावून येऊन दुपारच्या वेळी जेवल्या धावून येऊन सगळे ग्रामस्थ जमले आणि तिथे दत्ता सामंत यांना आम्ही बोलवलं सगळ्यांनी, कोण संजय तारी यांनी, आणि ते इथे आले. त्यानंतर ते बोलले की पाहिलेली परिस्थिती गंभीर होती. ते पण सगळं आलेले सगळे त्यांची मंडळी जी होती पूर्णपणे त्यांचा जो पूर्ण हे होता स्टाफ, तो पण घाबरला पूर्ण बघून हे की परिस्थिती गंभीर आहे एवढी म्हणून. आणि ते बोलले की आम्ही उद्यापासून आम्ही इकडे दगड टाकायला चालू करतो. ते पण दगड उपलब्ध नव्हते तरी पण त्यांनी एक इमर्जन्सी असल्यामुळे ताबडतोब ते दगड आणून इथे 70 ते 75 डंपर टाकले त्या 2-4 दिवसामध्ये आणि अजून पण टाकणार होते. आणि आम्हाला विचारलं की आणून टाकायचे काय, तर आम्ही बोललो आता सध्या पुरे आहे, पाऊस आहे, तुम्हाला पण त्रास आहे. गेलेले माणसांना त्यांनी ते गेलेले रजा घेऊन त्यांना सुद्धा त्यांनी माघारी आणलं आणि हे काम पूर्ण केलं. त्यामुळे आम्ही दत्ता सामंत यांचे खूप आभारी आहोत आणि राहिलेलं अपूर्ण काम हे त्यांनी लवकरात लवकर पूर्ण कर अशी आम्हाला त्यांनी 8 दिवसापूर्वी ग्वाही दिलेली आहे. ते सुद्धा ते पूर्ण करतील. त्याबद्दल आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने दत्ता सामंत आणि आमदार दिलीप राणे यांचे खूप खूप आभार मानतो. संजय गोविंद तारे आणि सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की मी जवळजवळ राणे साहेबांचा कट्टर राणे समर्थक म्हणून एक कार्यकर्ता. माझ्या माहितीप्रमाणे जसं हे आता ही वस्तुस्थिती आहे, ह्याच्यापेक्षाही गंभीर परिस्थिती 91मध्ये झाली होती दक्षिणेच्या टोकाला. मला कुठचं मत पण नव्हतं त्यावेळी आणि त्यावेळी हा असा एक गाव होता की तिन्ही बाजूला पाणी इकडे येण्यासाठी कुठचाही रस्ता न होता. आता तुम्ही काहीही करू शकता, रस्ता आलाय, पण त्यावेळी अशी परिस्थिती होती इथे पोहोचण्यासाठी रेवंडीवरून एकच आमचा मार्ग होता, कुठचाही आम्हाला मार्ग तिथे येण्यासाठी न होता. आणि ह्या विभागाचे आमदार त्यावेळी होते आप्पासाहेब गोगटे, मालवण मतदारसंघाचे आमदार होते नारायण राणे. आणि अशाही परिस्थितीत गाव आमचा पुरा दक्षिणेकडेचा तुटून जाण्या अगोदर 91मध्ये आमचे त्यावेळेचे अध्यक्ष सुधीर चोडणेकर, माजी सरपंच जयहरी कोचरेकर, ह्या लोकांनी जसा आताचा निलेश राणे आमदार आहे एक धगधगती आग, तशी सेम मी अनुभव घेतला, त्याचा मी साक्षीदार आहे. 91मध्ये जेव्हा गाव सेम धोक्यात आला तेव्हा जयहरी कोचरेकर, सुधीर चोडणेकर आणि त्यांची मंडळी, मला मतपन्न होतं, मी काहीतरी 16-17 वर्षाचा एक पोरगा होतो. अशा टायमिंगमध्ये हे लोकांनी जाऊन तिकडे कणकवलीमध्ये गाव वाचवण्यासाठी निवेदन दिलं होतं आणि जुलैचा मोठा पूर आला होता आणि त्यावेळी रमेश निवतकरांची वलवाईची होडी होती आणि ती पूर आल्यामुळे सर्जेकोट ते तळाशील नारायण राणेंना आणणं शक्य नव्हतं आणि त्यावेळी 90-91मध्ये फक्त आमची 3-4 यमा इंजिनची होडी होती. आता 100-150 इथे होड्या आहेत. अशा टायमिंगमध्ये नारायण राणेंचा सर्जेकोटला तापा असताना जयहरी कोचरेकर, सुधीर चोडणेकर माझ्या घरी आले. अन्य माझ्याबरोबर 2-3 होड्यावाले होते. आम्ही होड्या काढले. सर्जेकोट जेटीवरती गेल्यानंतर, कारण आम्ही भरपूर धोक्यात होतो, ह्याच्यापेक्षाही धोक्यात होतो, असं असताना ज्यावेळी जेटीवर आले तेव्हा अरविंद माजरेकर तालुका प्रमुख होता. तो बोलला, अरे मुला, ही दादांना न्यायला होडी तुझी काय, दादांना उद्या काय झालं तर जिम्मेदारी मी घेतली. आणि तो माणूस बाकी घाबरत होते, बोलला मी शिवसैनिक आहे, आगीला आणि पाण्याला घाबरत नाही, मी जाणार, ती लोक बघतायत वाट, कारण आमची संपूर्ण गाव तिकडे थांबला होता. आणि अशा वेळी 91मध्ये माझ्या स्वतःच्या वडीसून कुठचाही पर्वा न करता तो माणूस माझ्या तळाशीलमध्ये पहिला आला आणि माझा गाव वाचवण्यासाठी त्यावेळचे विभाग प्रमुख अनिल निवेकर
रेवणीचे शाखा प्रमुख हनू आचरेकर यांच्या सहकार्यातून आमच्या ग्रामस्थाची वाळूची पोती लावून गाव वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी पण तो टिकला नाही. 93 मध्ये गावाचे 2 तुकडे झाले. त्याच्यानंतर महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांच्यानी यू आकाराचा आम्हाला बंधारा दिला. त्यानंतर संपूर्ण 2 किलोमीटरचा जे वाळूचा पट्टा आहे ही पण त्यांचीच कृपा. हा जो रस्ता आलाय ना, जरी आप्पासाहेब गोगटे जरी आमचे आमदार असले, वनमंत्री सुरेश प्रभू होते आणि सगळी याच्या मागे ताकद होती ती फक्त नारायण राणेंची. मी गेले 10 वर्ष शांत होतो, बघत होतो. आता आमच्या उत्सवाच्या टायमाला मी कृष्ण मंदिरात शब्द दिला लोकांना, हा फक्त गाव वाचेल तर एकच माणूस, राण्यांशिवाय पर्याय नाही आहे. निलेश राणे असू देत, नितेश असू देत, नारायण राणे असू देत. आणि त्या माध्यमातून मी आज खरोखरच सांगतोय, मला राजकारण करायचं नाही साहेब. माझी भावना आहे की माझं फक्त गाव वाचवा, मला राजकारण नको आहे. धन्यवाद. नमस्कार. आम्ही या ठिकाणी जमलेलो तोंडवळी तहसील वाडीमधील सगळे ग्रामस्थ आणि महिला भगिनी या ठिकाणी आपला जो तहसील खाडी समुद्रकिनारचा जो धोपप्रतिबंधक बंधारा अपूर्ण अवस्थेत होता, त्यामुळे तहसील उत्तरेकडील भागाचा जो राहिलेला बंधाऱ्याच्या व्यतिरिक्त भाग होता तो पावसाळी सागरी अतिक्रमणामुळे बराचसा भाग तहसीलचा वाहून गेला आणि तो वाहून गेलेला असताना या भागातील घरे आणि माड बागायती धोक्यात आलेली. आणि असं असताना रस्ता आणि समुद्र याचं अंतर जवळजवळ 5 ते 10 फुटच शिल्लक राहिलेलं होतं या ठिकाणी. आणि अशा स्थितीत आम्ही वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधला. त्यावेळी प्रशासनाने कुठली आमची दखल घेतली नाही आणि याची गंभीरता वाढत चाललेली, कारण समुद्राचं अतिक्रमण वाढत चाललेलं होतं. आणि अशा स्थितीत आमच्या गावचे एक सामाजिक कार्यकर्ते संजय तारी यांनी या ठिकाणची खबर माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांना दिली आणि त्यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी या विभागाचे आमदार माननीय निलेशजी राणे यांच्यामार्फत या ठिकाणी पाहणी दौरा सुरू केला. आणि पाहणी दौऱ्यानंतर तात्काळ त्यांनी या ठिकाणी तहसीलचा जो भूभाग वाचवण्याच्या दृष्टीने उपाययोजना काय करण्यासाठी ग्रामस्थांची चर्चा केली. आणि दुसऱ्या दिवसापासूनच हा जो समोर जो तात्पुरत्या स्वरूपात बंधारा दिसतो, तर त्या ठिकाणी त्यांनी कुठेही दगड मिळत नसताना आपल्या खाणीवरून जवळजवळ 70 ते 80 डंपर दगड या ठिकाणी तहसील समुद्रकिनारी टाकलं. आणि जो आम्ही वाहून जाण्याच्या स्थितीत होतो असा भाग त्यांनी वाचवण्यासाठी प्राधान्य दिलं. त्याचबरोबर या ठिकाणी मागच्या जुलैमध्ये ते तहसील गावासाठी भेटी दरम्यान आलेले असताना की आपला जो बंधारा आहे तो या ठिकाणी मंजूर असून समुद्रकिनारी आणि येत्या पावसाळी हे संपल्यानंतर आपण तो बंधारा सुरू करू असं त्यांनी आम्हाला तहसीलवासीने शब्द दिलेला. त्या दृष्टीने आम्ही पण त्यांच्या संपर्कात होतो की लवकरात लवकर हा पक्क्या स्वरूपाचा सागरी बंधारा पूर्णतः व्हावा, यासाठी आम्ही तहसीलचे ग्रामस्थ आम्ही भेट घेतली. त्यावेळी त्याच्यानंतर असं झालं की याबरोबर की इलेक्शनची आचारसंहिता एक लागत गेली. पूर्वी पहिली महापालिका, नंतर मालवण नगरपालिका, त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद याची आचारसंहितेमुळे हे जे काम सुरू होतं ते पुढे सरकत गेलं. त्यामुळे आताच ह्या जवळजवळ 8 दिवसात तरी पण तहसीलच्या ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांची भेट घेतली असून त्यांनी आता याचा शब्द दिला की येणाऱ्या 8-10 दिवसात आपण या ठिकाणचं जे काम आहे ते लवकरात लवकर आम्ही सुरू करून येणाऱ्या 1-2 महिन्यात कसा हा गाव म्हणजे 200-300 मीटरचा राहिलेला जो भाग आहे तो लवकरात लवकर आपण कव्हर करून गाव वाचवण्यासाठी प्रयत्नशील असू असं त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला. तरी पण आमच्या गावातील थोडासा ग्रामस्थांच्या मनात एक भीतीद्वारे या ठिकाणी भीती होती. त्याद्वारे या 1-2 दिवसात एक व्हिडिओ फिरत होता की आमच्या म्हणजे राहिलेलं काम कधी पूर्ण करणार, या दृष्टीने आम्ही म्हणजे त्यांचा उद्देश एकच होता की तो राहिलेलं काम आहे ते तात्काळ पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्याची खंत होती. ती एक आमच्या गावातीलच व्यक्तीने या ठिकाणी मांडलेली होती. त्या दृष्टीने आता या आपण सगळ्या जमलेल्या ग्रामस्थांसमोर आम्ही तुमच्यामार्फत या ठिकाणी शासनाकडे वेळेवर मागणी केलेली आहे आणि हे आता राहिलेलं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण करतील. आणि जो अजून एकासाठी या ठिकाणी आम्ही तहसीलवासी जमलो आहे या की जो आम्हाला पावसात कुठल्याही पावसाची किंवा ह्याची तमा न मागता बाळगता
दत्ता सामंत याने आपल्या ह्याच्या कुठली शासनाची किंवा शासनाचा आर्थिक फंड न बघता गाव वाचवण्यासाठी तात्काळ दखल घेऊन आपण स्वतः डंपर लावून या ठिकाणी तहसील गाव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. त्याबद्दल आम्ही सर्व तहसीलवासीय दत्ता सामंत यांचे आभारी आहोत आणि यापुढे त्यांनी राहिलेलं उर्वरित काम लवकरात लवकर करून द्यावं अशी त्यांना आम्ही या व्हिडिओद्वारे विनंती करतो.